नमस्कार. मी उत्कर्षा जोशी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते ज्योतिष भास्कर सुशील कोराट यूट्यूब चॅनलमध्ये. मागील एपिसोडमध्ये आपण बघितलं की 2026 हे वर्ष सर्व राशींसाठी कसे जाणार आहे. या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत एक महत्त्वाचा विषय, तो म्हणजे गुणमिलन. गुणमिलन म्हणजे नक्की काय? या विषयाचा सखोल अभ्यास आपण करणार आहोत. ज्योतिष भास्कर सुशील कोराट सर हे आपल्याला याविषयी सखोल मार्गदर्शन करतील, योग्य दिशा दाखवतील. नमस्कार, मी आशुतोष. तर आज आपण ज्या विषयावर चर्चा करणार आहोत तो आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा आणि आयुष्यातला महत्त्वाचा प्रश्न आहे. तर लग्न तसं ठरतं एका दिवसात, लग्नाची सगळी प्रक्रिया एका दिवसात होते आणि त्याचे परिणाम किंवा आनंद हा आयुष्यभर भोगायचा असतो. तर नुसतं गुणमिलन करून चालत नाही. कधी-कधी 36 गुण मिळूनही संसार मोडतात आणि कधी-कधी कमी गुण मिळत असले तरीही तो संसार आयुष्यभर चांगला चालतो. तर नेमकं याच्यामागचं शास्त्र काय? तर नेमके हे गुण काय आहेत यापेक्षा या गुणांचे गुणधर्म काय आहेत याबद्दल आपण आजच्या एपिसोडमध्ये चर्चा करणार आहोत ज्योतिष भास्कर सुशील कोराड सरांसोबत. नमस्कार सर. नमस्कार. हा जो मुद्दा आहे, तुम्ही दोघांनी जो मुद्दा आज विषय घेतलेला आहे, अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण की मला सुद्धा अनेक असे प्रश्न येतात किंवा लोकांकडून मागणी येते, की गुणमिलन म्हणजे नेमकं काय? किंवा विवाह करताना आपण आजच्या आपण ज्या युगात जगतो आहोत, त्यात गुणमिलनाचं महत्त्व किती आहे? तर त्यासाठी एक गोष्ट लक्षात घ्या, की गुणमिलन हे अतिशय शास्त्रीय पद्धतीने पहिल्यांदा शोधून काढलेलं आहे. आणि याला शास्त्रीय आणि आपला सनातन संस्कृतीचा पाया आहे. गुणमिलन ही फक्त पॉइंटर टेबल नाही आहे. तर गुणमिलनामध्ये मानसशास्त्रीय, शारीरिक आणि त्याच्याचबरोबर वैज्ञानिक दृष्टिकोन हा लक्षात घेतलेला आहे. म्हणजे 2 व्यक्तींचं जेव्हा लग्न होतं, त्यावेळी फक्त 2 कुटुंब, 2 लोकं अशी एकत्र येत नसून संपूर्ण ऊर्जा आणि शारीरिक आणि मानसिक पातळीवर एक संरचना तयार होते. इतकी तयार होते, की काही वर्षांनी तर अक्षरशः नवरा आणि नवरी म्हणजे मुलगा आणि मुलगी यांचे चेहरेसुद्धा सेम व्हायला सुरुवात होते. म्हणजे इट इज लाइक अ एनर्जी ट्रान्सफर. मग याच्यामध्ये जर काही एवढं गहन आहे, तर त्याच्यासाठी काही पाया म्हणून शास्त्र, म्हणून आपण गुणमिलनाकडे लॉजिक ॲज वेल एज सायन्स म्हणून पाहायला पाहिजे. याचा शोध किंवा आपण म्हणू की वैवाहिक संस्थेची पवित्रता किंवा त्याची स्थिरता निश्चित करण्यासाठी याचा आपण शोध लावलेला आहे. याचे प्रमुख म्हणजे आपण ज्याला म्हणतो याचा आपल्याला उल्लेख आढळतो तो अ, पराशर मुनींच्या होराशास्त्र याच्यामध्ये बृहत पराशर होराशास्त्र या ग्रंथामध्ये आढळतो आणि त्याच्यामध्ये याची सखोल विवेचना केलेली आहे. आणि हे अतिशय महत्त्वाचं शास्त्र आहे. याला आपण आधारभूत म्हणून घेऊयात. म्हणजे मागच्या एपिसोड्समध्ये पण मी नेहमी सांगतो, की फक्त गुणमिलनावर जाऊ नका. पण गुणमिलनाबरोबर आजच्या युगामध्ये ते कसं ॲप्लिकेबल होईल, हे महत्त्वाचं आहे आणि त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. पण गुणमिलनाला अगदीच साइडलाईन करून फक्त विवाह करणं हे पण चुकीचं आहे. गुणमिलनामध्ये नेमकं आहे काय? त्याविषयी आज आपण सखोल चर्चा करूयात. सर, मला अजून पुढे विचारायचं की जुन्या काळामध्ये डेटिंग हा प्रकार नव्हता, लिव्ह इन हा प्रकार नव्हता आणि मग जेव्हा विवाह करायचा तर नेमकं कुठल्या आधारावरती त्या 2 लोकांचं लग्न होणार त्याच्यासाठी काहीतरी तर असेल ना, काहीतरी फॅक्टर्स असतील, काहीतरी गोष्टींचा अभ्यास करून मगच ते लग्न जोडलं जात असेल. तर तिथे हे गुणमिलन किंवा हे गुण शोधण्याची गरज भासली असावी का? हां, अगदी चांगला प्रश्न आहे. कारण जुन्या काळामध्ये आई-वडील जे ठरवायचे त्याप्रमाणे लग्न व्हायची. पण मग त्याच्यातली नेमकी स्थैर्य किंवा त्याच्यातली विश्वासार्हता कशी तपासून पाहावी? यासाठीच एक स्टँडर्ड फॉर्मॅट ज्याला आपण अष्टकूट वर्ग म्हणतो किंवा गुणमिलन म्हणतो, याचा उगम झालेला आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला इतका सखोल अभ्यास त्यातून मिळायचा, की आपल्याला संपूर्ण त्या कुटुंबाची, त्या व्यक्तीची शारीरिक, मानसिक क्षमता यांचासुद्धा आपल्याला बोध व्हायचा. आणि जुन्या काळामध्ये कसे होते, की बालविवाह किंवा खूप लवकर लग्न लग्न व्हायची. व्हायची. त्याच्यामुळे त्या काळामध्ये या गोष्टी माहिती असणं गरजेचं होतं आणि सोर्स काहीच अवेलेबल नव्हते. याचा विचार आपल्या शास्त्रांमध्ये खूप प्राचीन याच्यामध्ये केलेला आहे आणि ते एक अतिशय आपल्याला एक मापदंड असे ठरवलेले आहेत. म्हणून तर आजपर्यंत गुणमिलन हे ग्राह्य धरलं जातं. जसं की आशुतोषने विचारलं, की गुणमिलन म्हणजे नक्की काय? हं. काय? तर मला पण एक प्रश्न आहे, की आता पत्रिका जुळवताना लग्नाची पत्रिका जुळवताना म्हणतात, की 36 गुणपैकी 28 गुण जुळतायत, 29 बरोबर. गुण जुळतायत. तर नक्की गुण म्हणजे काय एक्झॅक्टली हा प्रश्न असतो खूप वेळा, की हे जुळले एवढे की छान, एवढे जुळत नाहीयेत तर मग नाही प्रॉब्लेम्स येऊ शकतात. असे प्रश्न असतात. तर नक्की ते काय? नाही, गुड क्वेश्चन. यासाठीच 8 विभागांमध्ये त्याची विभागणी अशी झालेली आहे, की जे 8 स्तंभ आहेत, म्हणजे जे मापदंड आहेत
म्हणजे अष्ट म्हणजे 8 आणि कुट म्हणजे विभाग किंवा राशींचे प्रमाण. तर याच्यामध्ये त्याला आपण जोखलेलं आहे, की याच्यामध्ये ते काय-काय या क्रायटेरियाज कशा आल्यात. 8 कुटं म्हणजे नेमकं काय? त्याचा अभ्यास केलाय. मी परत सांगतो, गुणमिलन ही पद्धत आजच्या जमान्यामध्ये फक्त आपण तीच धरून चालू शकत नाही. चालू शकत नाही. पण ती एक आधारभूत किंवा पायाभूत म्हणून त्याचा जरूर विचार करायला पाहिजे आणि त्याला आजकालच्या जमान्यामध्ये किंवा आजकालच्या युगामध्ये आपण आपल्या ब्रॅकेटमध्ये टाकून ते किती प्रॅक्टिकल आहे याचा अभ्यास करून मगच पुढे जायला पाहिजे. गुणमिलन करावं, पण त्याच्याबरोबर वैयक्तिक पत्रिका मार्गदर्शन हे पण अतिशय आवश्यक आहे आजच्या जमान्यामध्ये. तर हा जो प्रश्न आहे, की 36 गुण, हे 36 गुण विभागले गेलेले आहेत या 8 कुटांमध्ये आणि त्याला तेवढं महत्त्व दिलेलं आहे. म्हणजे आज एकेका आता कुटाचा आपण अभ्यास करूयात आणि त्याविषयी माहिती जाणून घेऊयात. तर सर, जेव्हा आपण अष्टकूट वर्गाबद्दल बोलतो तर हे नेमके कोणते आहेत, त्यांची नावं काय आहेत आणि त्याचा प्रत्येकाचा अर्थ काय, मला त्याबद्दल जरा सखोल जाणून घ्यायचं आहे. अष्टकूट म्हणजे 8 कुट किंवा 8 वर्ग मी मगाशी सांगितलं. म्हणजे 8 क्रायटेरिया सिंपल. त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारे मानवी जन्माचं किंवा आयुष्याचा आलेख मोजू शकतो. फॉर एक्झाम्पल पहिला जो अष्टकुटातला पहिलं कुट किंवा पहिला जो ब्रॅकेट आहे आपण वर्ण म्हणतो. आता वर्ण म्हणजे जातीशी त्याचा काही संबंध नाही. तरी देखील असे हे 4 प्रकारचे वर्ण आहेत. आलं लक्षात? म्हणजे फॉर एक्झाम्पल की आपण 4 प्रकारच्या राशी म्हणजे अग्नितत्व, पृथ्वीतत्व, जलतत्व आणि वायुतत्व आणि हं. त्याच्यावर येणारं हे आकाशतत्व. पण या 4 प्रकारच्या म्हणजे फॉर एक्झाम्पल ब्राह्मण ब्राह्मण वर्ण म्हणजे काय? तर जलतत्वाच्या राशी सिंपल. त्याच्यामध्ये तुम्ही 4, 8, 12 म्हणजे कर्क, वृश्चिक आणि मीन या ब्राह्मण वर्गाच्या राशी झाल्या म्हणजे ज्या बुद्धिप्रधान असतात. त्याचप्रमाणे क्षत्रिय वर्णाच्या राशी, याचा जातीशी काही संबंध नाही. क्षत्रिय वर्णाच्या राशी म्हणजे 1, 5, 9 म्हणजे अग्नितत्वाच्या राशी. आता अग्नितत्वाच्या पत्रिकेला समजा तुम्ही ब्राह्मण तत्वाची किंवा वर्णाची मुलगी केली तर त्या दोघांच्या स्वभावात फरक पडतो. म्हणजे इथे जातीचा संबंध नसून इथे हा वर्णांचा किंवा कार्यप्रणाली किंवा अहंकाराचा एक जी तुमची मानसिकता आहे त्याचा अभ्यास करण्यात आलेला आहे. म्हणजे शक्यतो दोनही व्यक्ती समजा त्याच वर्णाच्या असतील तर त्यांच्यात चांगलं कम्पॅटेबिलिटी होते. पण एखादी खूपच ॲग्रेसिव्ह असेल आणि दुसरी अगदीच नम्र असेल तर मग त्याच्यामध्ये विसंवाद होतो. आजकालच्या जमान्यामध्ये हे क्रायटेरिया परत बदललेत. कारण प्रत्येक घरात आपल्याला दिसतात नवरा-बायकोंचा स्वभाव वेगळा आहे. पण पूर्वीच्या जमान्यात कसं होतं, की शक्यतो वराचा जो वर्ण आहे तो नेहमीच त्याचा वरचष्मा असला तर शिस्त असते आयुष्यामध्ये आणि जीवन अशी ही धारणा होती. आता तसं नाही. आता समानता आहे. इनफॅक्ट मुलीसुद्धा आज मुलांपेक्षा जास्त किंबहुना मुलीच आज जास्त लीड करताना आपल्याला दिसत जबाबदाऱ्या आहेत. सांभाळतात. त्याच्यामुळे मी परत सांगतो, की हे आधारभूत तत्व म्हणून आणि ह्याच्यात आहे काय नेमकं हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. म्हणून जो तुमचा प्रश्न आहे, की पहिला कूट कुठला आहे, तर तो वर्ण आहे आणि तो जातीशी संबंधात नसून तो अहंकार, इगो किंवा आपण त्याला म्हणतो, की तुमची विचार प्रणाली याच्याशी संबंधित आहे. सो एक बरोबर. प्रकारे आपण असं म्हणू शकतो का, की जसं आता तुम्ही एक उदाहरण दिलं, की 4, 8, 12 आणि 1, 5, 9. तर 1, 5, 9 अग्नितत्वाच्या राशी आहेत आणि 4, 8, 12 बरोबर. ह्या तर त्या जलतत्वाच्या. जलतत्वाच्या राशी आहेत. तर याच्यामध्ये खूप वाद होण्याची शक्यता असते. आता कसं आहे, की हे झालं जनरल टेंडन्सी. इंडिव्हिज्युअल पत्रिका बघून आपण सांगू शकतो, की ही मुलगी किती अग्रेसिव्ह आहे किंवा हा मुलगा किती अग्रेसिव्ह आहे. जनरल म्हणजे तुमच्या इनबॉर्न क्वालिटीज ज्या ओरिजिनेट आहेत. त्याच्यानंतर मूळ स्वभाव. त्याच्यानंतर पत्रिकेतलं लग्न आणि चंद्र याच्यावरनं अनेक तुमच्या स्वभावाचे कंगोरे उलगडत जातात. परत सांगतो, गुणमिलन पद्धत ही अतिशय अचूक आणि स्टँडर्ड फॉर्मॅट आहे. पण त्याच्याबरोबर आपण इतर गोष्टींचा पण विचार करायला लागतो. त्याच्यामुळे आपण असं म्हणू शकत नाही, चला मेष राशीची व्यक्ती म्हणजे अशीच असणार आहे. पण तरी देखील हा प्रश्न अगदी बरोबर आहे, की त्यांचं दोघांचं जमणार नाही म्हणजे भांडणच होणार का? तसं नाहीये. वैचारिक मतभेद असू वैचारिक शकतात. मतभेद किंवा दोघांच्या एक स्टँडर्ड फॉर्मॅट असतो वैचारिकतेचा, त्याच्यामध्ये फरक असतो. पुढचा कूट कुठला आहे? पुढचा येतो वश्य. आता जसं मी म्हणलं, की पहिला हा जो वर्णकूट आहे त्याला 1 गुण दिलेला आहे फक्त. म्हणजे त्याचा इम्पॉर्टन्स तेवढंच ठेवलेलं आहे, की जनरल प्रेडिक्शन्ससाठी ठेवलेला आहे. दुसरा येतो आहे वश्य. वश्य म्हणजे काय? परस्पर आकर्षण किंवा नियंत्रण. वश्यामध्ये पण पुन्हा 5 प्रकार आहेत. म्हणजे चतुष्पाद आहे, मानव आहे, जलचर आहे, वनचर आहे आणि कीटक. हे म्हणजे ॲक्चुअली चतुष्पाद म्हणजे आपण प्राण्यांबद्दल वगैरे बोलत नसून आपण ही वैचारिक प्रणालीबद्दल बोलतो आहे. म्हणजे
वनचराचा संबंध कीटकाशी आला तर दोघांमध्ये विसंवाद होऊ शकतात. हेच त्याचं उदाहरण आहे. म्हणजे दुसरं काय, की एकमेकांवरची कम्पॅटेबिलिटी किंवा कोणी कोणाचं ऐकायचं हे याच्यावरनं साधारण कळतं. समजा मुलीचं वश्य जर चतुष्पाद असेल आणि मुलाचा कीटक असेल, तर मुलीचा नेहमीच वरचष्मा राहणार. डोंगराला राहणार. बायकोच्या ताटाखालचं ताब्यात मांजर. असं तसं. म्हणू शकतात. हं. तर हा झाला दुसरा भाग, ज्याला आपण वश्य म्हणतो, वश्यकूट. म्हणजे पुन्हा तुम्ही हेच बघाल, की हे जे कुटं आहेत, हे स्टँडर्ड फॉर्मॅट आहेत. पण ते सर्वस्व नाहीये. कारण पुन्हा आजकालच्या जमान्यामध्ये परिस्थिती बदललेली आहे. आज स्त्रीप्रधान संस्कृती आणि स्त्रिया पुरुषांपेक्षा पुढे आहेत. आणि ही अभिमानाची गोष्ट आहे. म्हणून आपण पूर्वीचंच मग स्टँडर्ड लावायला पाहिजे का? तर तसं नाही. पण हे याने तुम्हाला कळतं, बिफोर गेटिंग एंगेज्ड यू गेट टू नो की बाबा ही व्यक्ती आहे काय? जसं की आत्ताच सर तुम्ही म्हणलात, की वैश्यकुटावरनं आपल्याला कळतं, की स्वभाव आणि ह्यावरनं आपल्याला जाणून बरोबर. घेता येतं. तसं पुढचं कूट कुठलं आहे आणि त्याच्या लग्नानंतरसाठी काही संबंध असणारं असं कुठलं कूट आहे का पुढच्या हो. आयुष्यासाठी? निश्चितच. या 8 कुटांपैकी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तारा किंवा नक्षत्र. कारण गुणधर्म हे नक्षत्रांना आहेत. मी नेहमी सांगतो. म्हणजे वधू आणि वर यांचं नक्षत्र पाहणं हे फार गरजेचं असतं. कारण काय होतं, की ह्या नक्षत्रांमध्ये जे आपण जन्म घेतो, त्यांच्या विशिष्ट गुणधर्मांना एकमेकांना कॉन्ट्राडिक्ट करणारे पण गुणधर्म आहेत. गुणधर्म हे नक्षत्रांचेच आहेत. त्याच्यामुळे एक वधूच्या नक्षत्रापासून वराचं नक्षत्र किती अंतरावर आहे, भागिले 9 आणि मग जी संख्या येईल, त्याप्रमाणे आपल्याला कळतं की यांचा संसार सुखी होणार आहे की नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल, याला आपण नवतारा प्रकार म्हणतो किंवा नक्षत्राचे गुणधर्म असं म्हणतो. म्हणजे जन्म नक्षत्र, याला शुभ म्हणतो, संपत नक्षत्र, विपत नक्षत्र. विपत नक्षत्रावर जर का आली संख्या, तर त्या दोघांमध्ये कधीही जमत नाही. इतकं ते स्पेसिफिक आहे. त्याच्यानंतर क्षेम, त्याच्यानंतर प्रत्यरी, त्याच्यानंतर साधक, त्याच्यानंतर वध, मित्र, त्याच्यानंतर अतिमित्र, असे 9 प्रकारचे नक्षत्रांच्या फोडी आहेत किंवा या तारा म्हणून याच्यामध्ये याला 3 गुण दिलेले आहेत अष्टकूट वर्गात. म्हणजे नेहमी बघायचं की वराचं आणि वधूचं नक्षत्र यांच्यामधलं अंतर किती आहे, डिवायडेड बाय 9, आणि मग जी संख्या येईल ती यांच्यापैकी कुठे, समजा ती वधमध्ये आली किंवा प्रत्यरीमध्ये आली, तर निश्चितच विचार करायला लागतो. कारण यांचं अजिबातच पटत नाही. आणि भाग्यासाठी किंवा पुढच्या आयुष्यासाठी, ज्याच्यासाठी आपण गुणमिलनाचं म्हणजे ही संकल्पना शोधून काढलेली आहे, की वधू-वरांचं पुढे एकत्र संसार चांगला चालावा, त्यासाठी हे गुणधर्म माहीत असणं गरजेचं आहे. जरी हे ढोबळ किंवा हे ठोक ताळेत असं आपण म्हणूयात, तरी देखील याच्यामध्ये निश्चित अर्थ आहे. म्हणून हे पाहणं गरजेचं आहे. इथे मला एक सर प्रश्न आहे. आपण आपल्या आधीच्या एपिसोड्समध्ये लग्नाबद्दल महत्त्व हो. सांगितलेलं आहे, की तुमचं लग्न काय आहे. हो. तर हे जे हं. नक्षत्र आपण बघतोय, तर हे लग्नाचं नक्षत्र की राशीचं नक्षत्र? राशीचं नक्षत्र. लग्न नक्षत्रावरनं तुमचे वैयक्तिक गुणधर्म. इथे आपण कम्पॅटेबिलिटी बघतो आहे. मानसिक एकमेकांशी संबंध आणि शारीरिक संबंध बघतोय. त्याच्यामुळे चंद्र किंवा चंद्र राशी आणि त्याचं नक्षत्र हे महत्त्वाचं असतं. निश्चितच. बरं. यानंतर जसं लग्नानंतरची कॉम्पिटॅबिलिटी याबद्दल आपण बोललात, तर ही कुठे कळते आणि त्याच्यासाठी कुठलं कूट आहे? वेल त्याच्यानंतर आणखीन हे 8ही कूट महत्त्वाचे आहेत. पण त्याच्यानंतर येतं योनी. योनी इज नॉट अ फिजिकल पार्ट, पण ही एक प्रकारची मानसिकता असते. आपण त्याला म्हणतो, की ज्याच्यातून आपण वैवाहिक सौख्य किंवा शारीरिक सुसंगतता किंवा आपण म्हणतो प्रजनन क्षमता बघू शकतो. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या योनींचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल मेष योनी, गज योनी, अश्व योनी, वानर योनी, सर्प योनी, अशा अनेक योनी दिलेल्या आहेत. म्हणजे याच्यामध्ये आपण काय बघतो, की अगदीच डिफरंट योनी असतील. म्हणजे एकाची गो योनी आहे आणि एकाची व्याघ्र योनी आहे. तर मग या दोघांच्यामध्ये कम्पॅटॅबिलिटी नुसती मानसिक नाही, तर शारीरिक पण त्रास होतात. म्हणजे या दोघांना जवळ येताना किंवा वैवाहिक संबंध प्रस्थापित करताना फार त्रास होतो. म्हणून योनीचा संबंध हा फक्त मानसिक तर आहेच, पण त्याच्याबरोबर प्रजनन क्षमता किंवा शारीरिक सुसंगततेसाठी सुद्धा पाहिला जातो. म्हणजे हे पण कुठं किती महत्त्वाचं आहे, की याला 4 गुण दिलेले आहेत. याला आपण योनी असं म्हणतो. बरं, तर ह्याचा संबंध जसं आपण म्हणतो, की याच्यामध्ये जर किती गुण असतील तर लग्नानंतर अपत्य सुख ज्याला म्हणतो आपण, संतती कसं सुख. आहे, अपत्य सुख किंवा संतती सौख्य याच्यासाठी पत्रिकेतलं पंचम स्थान आणि गुरु हे दोन्ही मुलांच्या पत्रिकेमध्ये पाहावं लागतं. त्याच्याचबरोबर D7 म्हणून एक चार्ट म्हणजे सप्तमांश चार्ट, त्याच्यात सुद्धा 5वं स्थान आणि गुरु हे पाहावं लागतं.
हे तर बरोबरच आहे. आणि हा जो आहे योनी जो एक कुटं दिलेला आहे, याच्यामध्ये तुम्ही जनरली पाहायला पाहिजे की अगदीच अपोजिट नकोय. एक व्याघ्र आहे आणि एक गो आहे. मी परत उदाहरण तेच देतो, की मग त्याच्यामुळे काय होतं, की दोघांना शारीरिक क्षमतेमध्ये अडथळे येतात आणि मानसिकतेत पण अडथळे येतात. एकाचं समजा इंटेन्शन वेगळं असतं, दुसऱ्याचं इंटेन्शन वेगळं असतो. काही वेळेला खूप कॉन्ट्राडिक्टरी होते. म्हणजे हा प्रश्न इतका महत्त्वाचा आहे, की लग्नानंतर जे सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी असतात, की वंशवृद्धी पण आहे आणि मानसिक कंपॅटिबिलिटी पण आहे. रोज घरात भांडणं होत असेल, तर मग त्याच्यात अर्थच राहत नाही ना. आणि हा काय फक्त एवढ्यापुरताच प्रश्न नसतो, तर तुमचं कुटुंब, तुमची फॅमिली, वंशवृद्धी आणि संपूर्ण तुम्ही एका समाजामध्ये राहता, तर त्याच्यामध्ये तुम्हाला चांगलं लाईफ मिळण्यासाठी हा पण फार प्रश्न महत्त्वाचा आहे. त्यासाठी हे चेक करावं लागतं. म्हणून म्हणलं, की फक्त योनी न बघता पत्रिकेमधलं पंचम स्थान आणि गुरु आणि सप्तमांश किंवा D7 चार्ट पण एकदा पाहायला हरकत नाहीये. नवमांश पत्रिका पण पाहावी. यानंतर जसं आपण सांगितलं की कोऑर्डिनेशन फार महत्वाचं महत्त्वाचं. असतं आणि बऱ्याचदा असं होतं की दोघांच्या पत्रिकांमध्ये इंडिव्हिज्युअल ग्रह खूप चांगले असतील, पण जेव्हा ते एकत्र येतात, जेव्हा त्यांचा विवाह होतो त्यावेळेला मग तेच ग्रह कॉन्ट्रडिक्टरी ठरतात. तर ते कसं आपण कुठून बघतो? नाही, ग्रह त्यांचं ओरिजिनल पोटेन्शियल हे नक्षत्र ठरवतात. ओके. एकच ग्रह पण वेगवेगळ्या नक्षत्रात वेगवेगळे गुणधर्म दाखवतो तुम्हाला. म्हणजे फॉर एक्झाम्पल शुक्र आहे. हा शुक्र कर्क राशीमध्ये समजा आहे. कर्क राशीमध्ये समजा पुनर्वसू नक्षत्रात आहे. इट्स ओके, गुड. पण तो जर का आश्लेषा नक्षत्रात असेल, म्हणजे एका राशीत 2.25 नक्षत्र येतात. तर त्याचा रोल कुठे चेंज होतो? जर नक्षत्र चेंज झालं, की मग ती व्यक्ती भांडखोर होते. म्हणजे शुक्र हा कशाचा कारक आहे? वैवाहिक संबंध, प्रेमसंबंध किंवा सुख वगैरे, वगैरे. तो जर का पुष्य किंवा पुनर्वसूत असेल, आपण आता कर्क राशीच घेऊयात, तर इट्स ओके, गुड. म्हणजे ही देवगणी नक्षत्र आहेत. पण हाच जर का आश्लेषामध्ये आला, लेटर पार्टमध्ये आला समजा, तर ती व्यक्ती राक्षसगणी नक्षत्रामधला शुक्र हा अग्रेसिव्ह असतो, पॉझेसिव्ह असतो. म्हणजे मग ग्रहांत फक्त त्याच्यावर ठरत नाही, तर नक्षत्र कुठलं आहे ते पण चेक करणं महत्त्वाचं आहे. जे आपल्याला फक्त आपण काय बघतो आता याच्यामध्ये, की तारामध्ये नक्षत्रांचे आपण गुणधर्म, पण ते फक्त चंद्राचे बघितले. माझं असं वैयक्तिक मत आहे, की याला तुम्ही स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये घ्या. पण तुम्ही पत्रिका बघताना गुणमिलनाबरोबर शुक्र पण पाहायला पाहिजे आणि गुरु पण पाहायला पाहिजे. हां, असा ज्योतिषशास्त्राचा संपूर्ण अभ्यास करायला पाहिजे आणि मगच लग्नासाठी होकार द्यायला पाहिजे. जसं तुम्ही आत्ता सांगितलंत योनी कूट हे किती महत्त्वाचं आहे लग्नानंतर आयुष्यासाठी. बरोबर. तसं कम्युनिकेशन आपण म्हणतो, की एखादा म्हणजे 2 लोकांचं लग्न झालेलं आहे. एखादा खूप ओव्हर एक्सप्रेसिव्ह आहे आणि एखादा काहीच एक्सप्रेसिव्ह नाहीये. त्यासाठी कुठलं कूट आहे का, की ते आपल्याला बघता येईल त्याच्यातनं कळेल, की ते दोघं किती कम्युनिकेशन त्यांचं कंपॅबिलिटी आहे, नाही आहे, असं बरोबर. कुठलं आहे का? व्हेरी गुड क्वेश्चन. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा कम्युनिकेशन जो संवाद किंवा दोघांमध्ये सुसंवाद साधता आला पाहिजे. हे कशावरनं पाहिलं गेलं पुढच्या आधीच्या जमान्यामध्ये, तर त्याच्यासाठी ग्रहमैत्री कूटं म्हणून एक विशेष असं एक ब्रॅकेट आहे, ज्याला आपण कूट असं म्हणतो, की ज्याला 5 गुण दिलेत या 36 पैकी. म्हणजे काय? तर राशींच्या स्वामींची मैत्री एकमेकांशी किंवा त्यांच्यामध्ये असणारे एक प्रकारचे संबंध, की ज्याने व्यक्तींमध्ये मानसिक संवाद किंवा मैत्री होऊ शकते. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता सांगायचं तर मानसिक जुळणी किंवा मेंटल अटॅचमेंट होणं हे खूप गरजेचं हो. असतं. नाहीतर नवऱ्याचा आपण त्याला स्वभाव म्हणतो, याचा स्वभाव वेगळा असतो, तिचा वेगळा, दोघं जण आहे. पण मग हे कशावरनं आधी पाहिलं जायचं, तर त्याला ग्रहमैत्री म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादी राशी जी आहे, राशींचे स्वभाव राशींचे स्वभाव हे तुम्हाला ॲक्च्युअली कळतात, की त्याच्यावरनं हा माणूस जनरली कसा वागू शकेल. परत सांगतो जनरली, जनरली म्हणजे तो तसाच असणार आहे असं नाही. परत नक्षत्रांमध्ये आपल्याला जावं लागतं. पण काय असतं, की साधारणतः एखादी राशी जी आहे ती मंगळाची आहे आणि एखादी राशी जी आहे ती शनीची आहे. मग हे दोघांचे इक्वल फोर्सेस आहेत आणि म्हणून मग कोणी कमीपणा घेणार नाही. मग दोघांमध्ये वाद निर्माण होतील. तेच जर का सूर्याची एखादी असेल आणि गुरुची एखादी असेल, तर त्यांची ग्रहमैत्री चांगली असते. मंगळ आणि शनी अजिबात जमणार नाही. मंगळ आणि बुध पण जमणार नाही. म्हणजे सांगायचा मुद्दा असा, की मग आयडिओलॉजीमध्ये फरक पडतो. कोणीच झुकायला तयार नाही. मग वाद निर्माण होतात. म्हणून ग्रहमैत्री चेक करणं फार महत्त्वाचं आहे आणि त्याला 5 गुण दिलेले आहेत. म्हणजे आपण ह्याला मॉडर्न सायकॉलॉजीमधलं कम्युनिकेशन कंपॅबिलिटी असं म्हणू शकतो. एक्झॅक्टली करेक्ट. मग ते असं म्हणून पण म्हणू शकतो की ते बायको फार ओव्हर एक्सप्रेसिव्ह असते, स्टेटस लावते Status आणि लावते. नवरा काहीच माझ्यासाठी नाही. status नाही, हे लावतो. आजकालच्या जमान्यामध्ये हे चालतं. म्हणजे हे अगदी बरोबर आहे. मग नंतर आपल्याला वाटतं, की मग हे दोघं एकमेकांशी वाद घालत बसतात.
अहो, पण बेसिकली शी इज एक्सप्रेसिव्ह अँड यू आर नॉट नॉट. एक्सप्रेसिव्ह. आणि एक्झॅक्टली. हे तुम्ही मुद्दाम करताय असं नाहीये. हे तुमच्या ग्रहांच्या राशी ज्या आहेत त्याच्याने नॅचरल इन्क्लिनेशन. कळायला पाहिजे कारण हां, कम्युनिकेशन म्हणजे इज द की म्हणतो आपण आणि आणि मग ते करेक्ट, करेक्ट. आणि मग कम्युनिकेशन एकमेकांमध्ये नसेल तर मग भांडणं होतात. आणि जेव्हा कम्युनिकेशन असेल त्यावेळेस ते समजू शकतात, चला शी इज डिफरंट, ओके आय एम डिफरंट. आणि हे कम्युनिकेशन कधी चांगलं असतं, ज्यावेळेस तुमच्या ग्रहांची मैत्री चांगली असते. म्हणून एक स्टँडर्ड फॉर्मॅट म्हणून याला बघायलाच पाहिजे. मला अजून एक छान उदाहरण सुचलं होतं की तिचे वादाचा प्रकार होतो की तिचा नवरा बघा कशी स्टेटस ठेवतो, तुम्ही माझ्यासाठी स्टेटसच ठेवत नाही, ते असंही सगळीकडे बोललं जातं. होतच नाही. ते तर असं करतात, तुम्ही काहीच असं करत करतात. नाही. हो. तर सर आपण आता कम्युनिकेशन बद्दल सांगितलं की दोघांमध्ये संवाद हा किती महत्वाचा आहे आणि तो आपण कसा बघू शकतो. हम्म. पुढची गोष्ट आहे एखाद्या व्यक्तीचा गण काय आहे, म्हणजे हा राक्षसगणी मनुष्य आहे म्हणजे हा राक्षसच आहे असं हम्म. ते एक होतं ना की तो राक्षसगणीच आहे, तो देवगण आहे म्हणजे किती चांगला आहे असं एक जनरली बोललं जातं. पण ह्या गणांवरून माणसाच्या स्वभावाबद्दल किंवा त्या जोडप्यामध्ये काय गोष्टी आपण बघू शकतो? नाही, हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण सांगतो तुला, की आजही आजच्या युगातही लोकांना गण म्हणजे काय ते नेमकं माहीतच तेच नाहीये. नाही. हा. खरंय. गण म्हणजे गुणधर्म, सिंपल भाषेत सांगायचं तर, किंवा स्वभावाचं वर्गीकरण गुणांच्या आधारे. पण हे गुण कुणाचे आहेत? तर हे नक्षत्रांचे गुणधर्म आहेत. आता आपल्याला नक्षत्रांचं महत्त्व लक्षात येतं, की ॲक्च्युली गुणधर्म हे नक्षत्रांचे आहेत. नक्षत्रांना एक्सप्रेस व्हायचंय, व्यक्त व्हायचंय. एका राशीमध्ये असणारी 2.25 नक्षत्र हे माणसाचा स्वभाव ठरवतात. म्हणून फक्त राशी न बघता त्याच्या आतले नक्षत्र पाहायला लागतात. आता या नक्षत्रांना काही तीव्र नक्षत्र आहेत, काही मंद आहेत, काही सुलोचना आहेत, काही अंधलोचना आहेत, किंवा काही अगदीच म्हणजे देवगण, मनुष्यगण, राक्षसगण असे त्याचे 3 प्रामुख्याने वर्गीकरण केलेलं आहे. आता देवगण म्हणजे अगदी शुद्ध सात्विक असं म्हणता येईल का? तर तसं नाही. तर त्याची वृत्तीचा भाग आहे हा. देवगणांच्या वृत्तीची माणसं जी असतात ती लेट गो करणारी असतात. सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे त्यांना जास्त वादविवाद आवडत नाहीत. त्यांचा पॉझिटिव्हिटीकडे कल असतो. मनुष्यगण म्हणजे राजसिक किंवा आपण ज्याला रजोगुणी असं म्हणतो. देवगण सात्विक गुणधर्म. मनुष्यगण राजस किंवा आपण ज्याला म्हणतो रजोगुणी. म्हणजे त्यांना सगळ्या कला, क्रीडा, क्रिएटिव्हिटी, आर्ट याच्यामध्ये रस असतो आणि सुखाची अपेक्षा करतात ते. आणि राक्षसगणी म्हणजे तमोगुणी. राक्षस इति रक्षतः म्हणजे पूर्वीच्या काळी राक्षस म्हणजे रक्षण करणाऱ्या शक्ती. तमोगुणी म्हणजे जर का तुम्ही पाहिलं की आजकालच्या युगामध्ये खरं तर अशाच व्यक्तींची गरज आहे की जे आपल्या कर्तृत्वाने, आपल्या आणि आत्मबलाने टिकून राहू शकतात. एक प्रकारचं अग्रेशन म्हणू शकतो. हो, मग त्याला तुम्ही वाईट नाही म्हणू शकत. याला तुम्ही तुमची कॅपेबिलिटी समजू शकता. तर राक्षसगणी नक्षत्राच्या व्यक्तीचं जर का देवगणी मुलीशी लग्न झालं तर नेहमी समजायचं की वर चष्मा अर्थातच राक्षसगणी नक्षत्राच्या मुलाचं राहणार आहे. आता राक्षसगणी नक्षत्रामध्ये सुद्धा कृत्तिका आहे किंवा मघा आहे किंवा मूळ आहे, ही नक्षत्र किंवा विशाखा आहे, ही नक्षत्र जी आहेत ना ही फार ॲग्रेसिव्ह आहेत बरं का. तमोगुण. तमोगुण म्हणजे तुम्हाला पुन्हा त्याच्यामध्ये दोष निर्माण होतो, जो पित्त दोष, म्हणजे शरीरामध्ये उष्णतेचा प्रभाव जास्त असतो. म्हणजे कित्येक वेळेला अशी जी मुलं असतात ती ॲग्रेसिव्हच असतात. मूळ नक्षत्रात जन्मलेली मुलगी अशी आहे किंवा तशी आहे, हे खूप जनरल आहे आणि खूप चुकीचं आहे. अशी मुले खूप कर्तृत्ववान असतात. कृत्तिका नक्षत्रातली मुलं ही अत्यंत तेजस्वी आणि इव्हन कम्प्युटरच्या क्षेत्रामध्ये, कारण सूर्याचं नक्षत्र आहे, हे टॉप रँकिंगमधली मुलं आहेत. म्हणजे एका बाजूने कर्तृत्वाच्या दृष्टीने छान, पण कोमल हृदयी किंवा प्रेम, प्रणय किंवा ॲक्सेप्टन्स किंवा थोडासा कमीपणा घेणं हे यांना जमणार नाही. म्हणजे पुन्हा याचा उपयोग किंवा याचा विचार, याला 6 गुण दिलेले आहेत या गणांच्या याला. हे खूप महत्त्वाचं आहे. आजच्या जमान्यामध्ये तुम्हाला ते नक्षत्रांचे गुणधर्मच पाहिजेत. म्हणून गण पाहणं हे फार गरजेचं असतं. बरं, आता मला पुढे थोडासा हाच प्रश्न पुढे न्यायचा आहे. तुम्ही म्हणालात की 6 गुण दिलेले आहेत एखाद्या व्यक्तीच्या गणाला. तर मग याचं कॅल्क्युलेशन कसं होतं की जसं आता देवगण, जसं आपण हेच उदाहरण घेऊयात की राक्षस गणाचा मुलगा आहे आणि देवगणाची मुलगी आहे, तर मग ते गुण किती येतील याच्यामध्ये? कसं आहे, की जर तसं असेल आणि अगदीच तीव्र नक्षत्र असतील तर 0 गुण मिळतात. ओके. हो. नाहीतर मग त्याप्रमाणे मनुष्य गण, चला गुड पॉइंट्स 4 to 5 पॉइंट्स. राक्षस गण, चला ओके. पण राक्षस आणि म्हणजे ज्याला आपण म्हणतो तमोगुण आणि सत्वगुण, यांना 0 गुण मिळतात. आता मग गुणांना काय महत्त्व आहे? तेवढंच महत्त्व आहे की तुम्हाला त्याच्यातली इंटेन्सिटी माहिती पाहिजे. गुण तर फक्त नंबर आहे, पण तुम्हाला इंटेन्सिटी माहिती पाहिजे की 0 गुण मिळालेत म्हणजे यांचा अजिबातच पटणार पटणार नाहीये. नाही. ओपिनियन्स वेगळे असतील ओपिनियन्स त्यांचे. डिफरंट होतात. आणि मग तुम्हाला हे माहिती पाहिजे की आजकालच्या जमान्यामध्ये आता समजा जर का
मुलाने ठरवलं की मुलगी राक्षसगणी नक्षत्राची आहे, माझा प्रेमविवाह झालेला आहे फॉर एक्झाम्पल, तर ती मुलगी ॲग्रेसिव्ह नसून ती कर्तृत्ववान आहे. तू तिला सपोर्ट द्यायला पाहिजे, तू तिला नेहमीच तिला मोकळीक द्यायला पाहिजे, पाठिंबा द्यायला पाहिजे की मी आहे, तुला जे वाटेल ते कर किंवा तू पुढे आयुष्यात जा, मी तर आहे, डोंट वरी. असं केल्याने उलट मग ती माणसं जी आहेत ती आपला संसार कुठल्या कुठे टॉपला घेऊन जाऊ शकतात. म्हणजे पुन्हा हे जाणून घेण्याची कला आहे. हे फक्त हा राक्षसगणी म्हणून गणी वाईट म्हणून किंवा हे वाईट. देवगणी हम्म. म्हणून असं नाही. जनरलाइज चुकीचा नको करायला. कन्सेप्ट आहे. करेक्ट. या कन्सेप्ट ज्या आहेत ना जनरलाइज करणं, की राक्षस म्हणजे तमोगुणी असं नाहीये. राक्षस गण म्हणजे कर्तृत्ववान पण जिद्दी, कित्येक वेळेला उष्णतेचा हे असणं आणि त्याला जर इतर ग्रहांची जोड असेल तर मग तो ॲग्रेसिव्ह होतो. बरोबर आहे. पण मग संपूर्ण पत्रिकेचं अवलोकन करावं लागतं, की फक्त एवढंच नाही, बाकीचे पण कसे आहेत. या सगळ्या गोष्टी पाहाव्या लागतात. जसं की सर तुम्ही आता म्हटलात की गण हे किती महत्वाचे आहेत आणि त्याला 6 गुण दिले आले आहेत. बरोबर. तर आता युजुअली आत्ताच्या जनरेशनमध्ये खूप असं आहे की समोरचा जो माझा पार्टनर आहे तो माझ्याशी इमोशनली खूप अनअवेलेबल आहे किंवा आमचं बोलणं होत नाही किंवा मग फायनान्स रिलेटेड काही काही असतात हो. क्वेश्चन्स, तर त्यासाठी कुठलं कूट आहे का की त्याच्यावरनं कळेल आपल्याला की किती कम्पॅटेबल आहेत दोघं जण इमोशनली, फायनान्शियली दोन्ही ठिकाणी? बरोबर. म्हणजे याला भकुट म्हणून नाव दिलेलं आहे. भकुट म्हणजे कंपॅटॅबिलिटी थोडक्यात सांगायचं तर. मग ती आर्थिक असू देत, नाहीतर मग मानसिक असू देत. म्हणजे एकमेकांना वेळ देणं किंवा समजून घेणं याला आपण मानसिक कंपॅटॅबिलिटी म्हणतो. आणि ते पाहणं आजकालच्या जमान्यात फार गरजेचं आहे. कारण हा अत्यंत ज्वलंत प्रश्न आहे आजकालच्या जमान्यात, की लोकांना एकमेकांना द्यायला वेळ नाहीये. आणि त्याच्यानंतर मग त्याचं रूपांतर पुढे अनेक घटनांमध्ये होतं, ज्याला आपण डायव्होर्स वगैरे म्हणतो. पण मग याच्यामध्ये काय बघायला लागतं तुम्हाला, तर राशींची एकमेकांशी असणारी नाते किंवा संबंध. फॉर एक्झाम्पल हे अतिशय ॲक्युरेट आहे बरं का, म्हणजे म्हणून याला 7 गुण दिलेले आहेत. म्हणजे राशींचं षडाष्टक म्हणून एक टर्मिनॉलॉजी आहे. म्हणजे एकमेकांपासून 6व्या किंवा 8व्या अंतरावर असणाऱ्या राशी यांचं मुळात एकमेकांशी जमतच नाही. हे म्हणजे मला पण नेहमी आश्चर्य वाटतं, की एवढ्या म्हणजे हजारो वर्षांपूर्वी इतका बारकाईने कसा काय याचा शोध लागला? कारण हे अतिशय ॲक्युरेट आहे. एकमेकांपासून 6व्या किंवा 8व्या स्थानावर येणाऱ्या राशींचे स्वभाव भिन्न असतात. आणि मग त्याच्यामध्ये इतर सुद्धा नक्षत्र जर का आणखीन भिन्न असली तर मग मात्र फार त्रासच होतो. म्हणजे अजिबात जमतच नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता आपण समजा म्हटलं, की एक राशी आहे समजा समजा मेष आहे आणि एक कन्या राशी आहे. मेष राशी फक्त आता मी राशींचे स्वभाव नाही सांगणार. पण एकमेकांपासून 6व्या अंतरावर आले तर कन्या राशीच्या व्यक्तीला भयंकर सहन करावं लागतं. मेष राशीमध्ये जे ॲग्रेशन असतं ते कन्या नाही सहन करू शकत. म्हणजे मग थोडक्यात सांगायचं तर षडाष्टक यालाच म्हटलेलं आहे. मग याच्यामध्ये मैत्री षडाष्टक पण आहे. मैत्री षडाष्टक म्हणजे एकमेकांपासून 8व्या अंतरावर आहेत. समजा मेष राशी आहे आणि 8व्या नंबरवर वृश्चिक राशी आली. दोन्हीही राशी मंगळाच्याच आहेत. पण या दोन्ही मित्र राशी आहेत. म्हणजे मग नवरा बायकोंमध्ये षडाष्टक आहे, पण तरी देखील एकमेकांना छान अगदी ते हे करतायत, कॉम्प्लिमेंट करतायत. म्हणजे हे झालं मैत्री षडाष्टक. आणि मृत्यू षडाष्टक. आता हा एक विषय निघाला म्हणून सांगतो. हा एक अतिशय पॉप्युलर शब्द आहे, की मृत्यू षडाष्टक होतं वगैरे, वगैरे. मग आता मुलाला काहीतरी होईल, मुलीला काहीतरी होईल. हे अतिशय चुकीचं आहे. मृत्यू षडाष्टक म्हणजे भावनांचा मृत्यू. एकमेकांशी न जमणे याला मृत्यू षडाष्टक. याचा फिजिकल याच्याशी काही संबंध नाहीये. दोघांचे स्वभाव वेगळे असतात. म्हणून ते एक बघतात. त्याच्यानंतर एक योग असा असतो, की ज्याला द्विद्वादशक योग असं म्हणतात. म्हणजे एका पाठोपाठ एक येणाऱ्या राशी. द्विद्वादशक म्हणजे एक राशी आहे समजा 12 नंबरची, त्याच्या आधीची जी राशी आहे, या दोघांमध्ये द्वादशक योग झाला. म्हणजे दोघांचे स्वभाव निश्चित भिन्न असतात. निश्चित. मग असं असताना हे आपल्याला आधी कळतं या अष्टकूट वर्गांवरनं. म्हणून पुन्हा मी सांगतोय, की गुणमिलनामध्ये काय काय जी तत्त्व आहेत ना, बेसिक तत्त्व यांना जरूर आपण बरोबर घेऊन जायला पाहिजे. आणि त्याला एक पूरक शास्त्र म्हणून आपण पाहायलाच पाहिजे. आणि अतिशय सखोल अभ्यास केलेला आहे. काळ बदललाय, युग बदललाय. पण तरी देखील हा अभ्यास इतका गहन केलेला आहे आपल्या ऋषीमुनींनी, की अतिशय उत्तम मार्गदर्शक तत्व आहेत, की ज्याने माणसाचं आयुष्य आपण चांगलं करू शकतो. बरोबर. तर जसं आपण बोललात, की नंतरचं इमोशनल अवेलेबिलिटी जसा त्यांनी पण मुद्दा मांडला. याच्यानंतर अजून फायनान्सेस पण खूप मॅटर करतात. लग्नानंतर तुमचं फायनान्स खूप ड्रास्टिकली बदलतं. तर हे पण लक्षात येतं त्यावरनं, की की बाबा समोरचा फार खर्चिक वृत्तीचा आहे किंवा फारच बचाव किंवा फारच सेव्हिंग्ज करणारा आहे. समोरचा
हो, हो, निश्चितच. राशींचे जे गुणधर्म असतात, फॉर एक्झाम्पल अर्थतत्वाच्या ज्या राशी आहेत, त्याच्यामध्ये कन्या राशी आहे. कन्या राशीची लोकं सेव्हिंग्ज किंवा याला फार महत्त्व देतात किंवा धनवृद्धीला महत्त्व देतात आणि त्याच्या विपरीत जसं आपण ते उदाहरण घेतलं, मंगळाची मेष रास आहे, ही लोकं पहिल्यांदा कृती करतात आणि मग विचार करतात. म्हणजे हे जनरल स्टेटमेंट आहे. पण तरी देखील मग त्यांना तो विचार नसतो. त्यांच्यामध्ये साहस आहे, धाडस आहे, मग ते खर्च बघणार नाहीत. सांगायचा मुद्दा म्हणजे मग काय होतं, की मग दोघांमध्ये पुन्हा वाद निर्माण होतात. जेव्हा नवरा-बायको असतात आणि कॉमन एक्सपेन्सेस किंवा एक आपण संसार करतो आहोत, त्यावेळी समजा मुलगी कन्या राशीची असते, तिला वाटतं, की नवरा हा उधळपट्टी करतोय. मी आणि सेव्हिंग्ज नवऱ्याला करते वाटतं, आणि की हां, असं की होतं. मी हे करायलाच पाहिजे कारण की मला पुढे जायचं आहे आयुष्यात. इन्व्हेस्टमेंट करायलाच पाहिजे. तो धाडस करतो. या सगळ्या गोष्टी असतात, की ज्याच्यामुळे वाद होऊ शकतात. म्हणजे एकंदरीत तुमचे एक्सपेंडिचर हॅबिट्स पण त्याच्यामधनं कळू निश्चित, कळू शकतात. निश्चित. शकतात. म्हणूनच त्याला भकुटं किंवा अ, आपण म्हणतो, की मानसिक एक प्रकारचं आपण स्ट्रक्चर म्हणतो, की जे रिलेटेड टू युअर कन्झम्पशन ऑफ वेल्थ असतं. तुम्ही कशाप्रकारे आपली संपत्ती खर्च करू शकता किंवा आपली मानसिक इन्व्हेस्टमेंट एकमेकांशी जी भावनिक गुंतवणूक असते ती कशी असणार आहे, ते भगकूटवरून आपल्याला कळतं. म्हणून त्याला 7 गुण दिलेले आहेत. तर सर अष्टकूटापैकी 7 कूट आपण आतापर्यंत बघितले आणि शेवटचं एक जे कूट आहे त्याला नाडी आपण म्हणतो आणि बऱ्याचदा नाडीबद्दल खूप चर्चा होते की हं. एखादी व्यक्ती आदी नाडी, अंत्य नाडी किंवा मध्य नाडीची व्यक्ती आहे आणि त्यांच्यावरून पण त्यांचे स्वभाव, त्यांचं आरोग्य बघितलं जातं. कारण अगदी आयुर्वेदामध्ये सुद्धा नाडी बघूनच तुमचं आरोग्य बघितलं जातं. तर त्याचं किती महत्त्व आहे पत्रिकेच्या गुणमिलनामध्ये? नाडीचा सरळ-सरळ अर्थ आहे प्रकृती. पण त्याचा संपूर्णपणे विचार हा आयुर्वेदात आणि ज्योतिषशास्त्रात केलेला आहे. म्हणजे नाडी म्हणजे व्हायब्रेशनल पॅटर्न आहे. आद्य, मध्य आणि अंत्य. वात, पित्त आणि कफ. ह्या 3 प्रकृती आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता आपण काही वेळेला म्हणतो एक नाडीच्या व्यक्तीने लग्न करू नये किंवा मग संतती सौख्यात प्रॉब्लेम येईल वगैरे. तर त्याच्यात आहे काय नेमकं? नाडी म्हणजे त्याचा खरं पाहिला अर्थार्थी तर प्रजनन क्षमतेशी त्याचा संबंध आहे. त्याचा संबंध संतती सौख्याशी नाहीये. म्हणजे काय होतं समजा आद्य नाडीच्या व्यक्तीने आद्य नाडीच्या व्यक्तीशी लग्न केले. म्हणजे आपण म्हणतो वात प्रकृतीच्या व्यक्तीने वात तर होणाऱ्या संततीमध्ये वाताचा प्रमाण जास्त असतं. पण मग संतती होणारच नाही का? तर हे चुकीचं आहे. त्याच्यामध्ये त्याचा प्रादुर्भाव त्या गुणधर्माचा जास्त असतो. तो म्हण इफेक्ट मल्टिप्लाय होतो हं. ऑफ कोर्स कारण की आपण त्याच्यामध्ये ते दोन्ही दोष म्हणजे ज्याला म्हणतात की आपण वात, पित्त आणि कफ याचा विचार केलेला आहे. दोन्ही वातदोषाचे एकत्र आले तर वाताचं प्रमाण अर्थातच संततीमध्ये जास्त राहणार आहे. म्हणून त्याला सगळ्यात जास्त आणि 8 गुण दिलेले आहेत. आता कित्येक वेळेला असं म्हणतात, की एक नाडी आहे म्हणून लग्न करू नये सरसकट. तुम्हाला ॲपमध्ये दिसलं तर तसं नाहीये. जरी एक नाडी असेल आणि नक्षत्र भिन्न असतील किंवा चरण भिन्न असतील, तर विवाह करायला काही एक हरकत नाही. म्हणजे मग तुम्हाला पुन्हा पंचांगाकडे यावं लागतं. पंचांगामध्ये कोष्टक दिलेलं आहे. नाडी पादवेद कोष्टक. त्याचा अभ्यास करायचा. त्याच्यामध्ये असा चार्ट दिलेला आहे, की ही नाडी किंवा हे नक्षत्र दुसऱ्या नक्षत्राला कट करतं आहे का? नसेल कट करत, एक नाडी असेल तर आणि नक्षत्र कट करत नसेल, तर तुम्ही लग्न करायला हरकत नाही. म्हणजे त्याच्यामुळे होणाऱ्या संतती अगदी निर्दोष होते. म्हणजे ती एक नाडी असून पण. हो. एक नाडी किंवा नाडी दोष हा संतती सौख्यासाठी पाहिला जाऊ नये. तो प्रकृतीसाठी पाहिला जायला पाहिजे. दोघांच्या प्रकृतीसाठी. ऑफ हं. कोर्स. ओके. हे लक्षात ठेवा. म्हणजे नेहमी बघतात ना, की एक नाडी आहे, मग आम्हाला भीती वाटते. काही नाही. गो अहेड अँड गेट मॅरीड. पण तुम्हाला हे माहिती पाहिजे, की मग आणि जर का संपूर्णपणे एक नाडीचा असा दोष किंवा एक गुणधर्म असेल, तर होणाऱ्या संततीत त्याचा जास्त हे असणार आहे, प्रभाव असणार आहे. आता मग याच्यावरती लोकं म्हणतात, की मग तुम्ही असं करा, की नाही हे होणारच नाहीये. मग याच्याशी विवाह करा, कुजविवाह करा आणि हे विवाह करा. हे सगळं चुकीचं आहे. यू हॅव टू अंडरस्टँड की ही प्रकृती आहे आणि याचा आयुर्वेदात आणि ज्योतिषशास्त्रात खूप अतिशय प्राचीन काळी खूप चांगला अभ्यास केलेला आहे. त्याच्यामुळे याला समजून घेणं गरजेचं आहे. नाडी हा दोष नसून हा गुणधर्म आहे. त्यामुळे असं आपण म्हणू शकतो की आता आपण अष्टकूट वर्गातल्या सगळ्याच गोष्टींबद्दल बोललो. हे म्हणू शकतो आपण की अगदीच ॲपमध्ये जी माहिती मिळते, तर ती फार वरवरची माहिती असते. त्याचा हं. सखोल अभ्यास करणं फार गरजेचं आहे. तरच तुम्ही त्या विषयाबद्दल अधिक म्हणजे जागृत होऊ शकता. वरवरच्या माहितीवर जाऊन आपण कुठलाही आपला समज किंवा गैरसमज करून घेऊ नये. करून घ्या. एक्झॅक्टली करेक्ट. आजकालच्या जमान्यात आपण बघतो की तुम्ही ते YouTube उघडा, नाहीतर कुठलं ॲप उघडा.
हजारो तुम्हाला ज्योतिषी आढळतील किंवा हजारो तुम्हाला ॲप असे आढळतील की ज्याच्यामध्ये तुम्हाला ज्योतिषशास्त्राविषयी भाष्य केलं जातं. ज्योतिषशास्त्र एवढं उथळ नाही आहे, ते अतिशय गहन आहे आणि अतिशय ॲक्युरेट आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये ॲप्समध्ये जे जे दिलेलं असतं फक्त त्याच्यावर कधीच जाऊ नये. आजकाल तर काय तुम्ही फक्त बटन दाबा आणि तुम्हाला तुमचं भविष्य सांगू असं तसं. ह्या गोष्टी या सांगण्याच्या नाही आहेत, त्या जाणण्याच्या गोष्टी आहेत. ज्योतिषशास्त्र हे अध्यात्म, लॉजिक, सायन्स आणि कॉस्मिक एनर्जीशी जोडलेलं शास्त्र आहे. त्याचा गहन अभ्यास हे माणसाचं जीवन सुंदर आणि सुखी बनवण्यासाठी केलेलं आहे, माणसाला घाबरवण्यासाठी नाही. आणि हाफ नॉलेज इज ऑलवेज डेंजरस. Dangerous. त्याच्यामुळे True. कुठेतरी ॲपवर मी हे वाचलंय म्हणून मला भीती वाटते. आता कालच माझ्याकडे एक व्यक्ती आली होती. त्यांच्या मुलाला अतिशय भीती वाटते. त्यांना असं वाटतं की मला पण काहीतरी हे होऊ शकतो किंवा त्रास होऊ शकतो किंवा अनेक गोष्टी त्याच्या डोक्यात. आता 12वीचा मुलगा आहे आणि त्याने कुठेतरी काहीतरी ॲपवर वाचलेलं आहे आणि त्याला कळालेलं आहे की माझ्या पत्रिकेत हा योग आहे. त्यांनी लगेच मला फोन केलेला आहे. सांगायचा मुद्दा हा की किती दुष्परिणाम होऊ शकतात. एवढं सोपं एक आहे की एकाच फक्त याच्यामुळे प्रत्येकाचं असं होणार आहे आयुष्यात, असं नाहीये. ज्योतिषशास्त्र हे संपूर्ण तुमची पत्रिकेचा केलेला अभ्यास आणि त्याचा एक कंपाइल्ड इफेक्ट आहे. ते कुठल्याही एका रचनेवर किंवा एका ग्रहावर अवलंबून नाहीये. त्यामुळे संपूर्ण ज्ञान असणाऱ्या व्यक्तीकडेच जावं आणि त्याची सखोल माहिती घ्यावी. बरोबर, बरोबर अगदीच आहे. बरोबर. कारण याची माहिती घेणं का गरजेचं आहे? कारण याने तुमचं आयुष्य अतिशय छान होतं. ज्योतिष हे तुम्हाला अतिशय तुमचं आयुष्य सुंदर बनवण्याचं एक साधन आहे. सगळं कर्मावरच अवलंबून आहे, मी नेहमी म्हणतो. पण योग्य मार्गदर्शन ॲज अ गाईड म्हणून योग्य मार्गदर्शन हे घेणं गरजेचं आहे. योग्य मार्गदर्शन योग्य वेळी योग्य व्यक्तीकडनं घेतलं तर तुम्ही होणाऱ्या अननेसेसरी मानसिक ताणातनं स्वतःला ऑफकोर्स, वाचवू शकता असंच ऑफकोर्स. अगदी म्हणावं बरोबर, लागेल. अगदी बरोबर. तर अशा रीतीने अष्टकूट वर्ग जो एक अत्यंत महत्वाचा भाग आहे ज्योतिषशास्त्राचा आणि गुणमिलनाचा, याबद्दल आपण आजच्या एपिसोडमध्ये ज्योतिष भास्कर सुशील कोराड सरांकडनं ऐकलं. तुमचेही काही प्रश्न असतील, वैयक्तिक प्रश्न असतील, तर तुम्ही ज्योतिष भास्कर सुशील कोराड सरांना नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये त्याबद्दल माहिती आहे. आणि मला असं वाटतं की जे आपण वरवरचं सगळं बघतो की ॲपमध्ये जन्मतारीख, वेळ आणि जागा टाकली की लगेच सगळं कळतं, तर ते तितकं वरवर न पाहता सखोल अभ्यास करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी जाणकार व्यक्तीला त्याबद्दल विचारणं गरजेचं आहे. त्यामुळे ज्योतिष भास्कर सुशील कोराड सरांना तुम्ही याबद्दल नक्की विचारू शकता. एपिसोड कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंट्समध्ये विचारा. आम्ही तुमच्या प्रश्नांची वाट पाहत आहोत. धन्यवाद.